नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकारण तुम्ही आपल्या आजूबाजूला नेहमी पाहता. राजकारणाच्या बातम्याही पाहता, राजकारणी नेतेही पाहता. पण जर तुम्हाला विचारलं की नेता म्हणजे कोण, काय उत्तर द्याल? नेता हा लोकांचं नेतृत्व करणारा असावा. नेता हा लोकांना दिशा दाखवणारा असावा. नेता हा आजच्या वर्तमानाच्या पलीकडे जाऊन भविष्याचा अंदाज घेणारा असावा आणि त्याच भविष्याची गरज ओळखून धोरण आखणारा असावा. लोकांच्या भल्याचा विचार करणारा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आचरणानं आदर्श निर्माण करणारा असावा. हीच अपेक्षा असते ना तुमची नेत्यांकडून, आणि तीच आपल्या नेत्याची ओळख असावी असं तुम्हाला वाटतं. पण सध्या राजकीय क्षेत्रामध्ये जे नेते म्हणून वावरतायत त्यांच्याकडून या सगळ्या अपेक्षा खरंच तुम्हाला ठेवता येतात? जर आज हा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठामपणे हो असं देता येईल? नाही ना. कारण लोकांसमोर बोलताना कसं बोलावं यापेक्षा कसं बोलू नये या बाबतीत सध्या आपले नेते भलतेच पारंगत झालेत. आपण कोण आहोत, आपण कुणाला बोलतोय, आपण काय बोलतोय, आपल्या बोलण्यानं काय परिणाम होणार आहेत याचा काडी मात्र विचार न करता नेते फक्त बोलत सुटतात. काही दिवसांपूर्वीपर्यंत अशा चुकलेल्या वक्तव्यांबाबत किमान माफी मागितली जायची, म्हणजे तशी प्रथा तरी होती. आता तीही पार मोडीत निघाली. आता वरिष्ठांनी कान टोचले तरीही नेते आपल्या केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर अगदी ठाम राहण्याची हिंमत दाखवतात, माध्यमांसमोर बोलून दाखवतात. नेत्यांच्या या बेताल पर्वामध्ये एक नवा अध्याय रचला गेलाय आणि हा अध्याय रचणारे आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर बरळले आणि त्यावरून प्रचंड वाद झाला. पार मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले, पण पडळकर काही मागे हटायला तयार नाहीयेत. आज चर्चा खरं तर पडळकरांची आहे, पण वाचाळवीरांच्या यादीमध्ये सत्ताधारी काय आणि विरोधक काय यांचा वाटा अजिबात कमी जास्त नाहीये. दोन्ही बाजूला तोडीस तोड आहेत. पण राजकारणात सुरू असलेला हा सगळा तमाशा बघून नेत्यांच्या वागणुकीला लागलेली घसरण कुठं जाऊन थांबणार आहे हा प्रश्न मात्र हे सगळं बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात डोकावतोय.